याला म्हणायचा नाद. नवरीची लग्न मंडपात चक्क हेलिकॉप्टरने एंट्री. आगळ्या वेगळ्या लग्नाची गावभर चर्चा. ग्रामीण भागात पहिल्यांदाच नवरीला हळदीला पाठवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर आल्याने बघायची सोनंद गावात ताबा गर्दी. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण मानला जातो. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील हा दिवस आणखी खास प्रयत्न करण्यासाठी तो प्रयत्न करीत असतो. सध्या अशाच एका आगळ्या वेगळ्या लग्नाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळतेय. हातलाई मंगल कार्यालय अँड लॉज, धाराशिव, बार्शी रोड, धाराशिव येथील भोसले आणि पाटील यांच्या लग्न सोहळ्यात नवरीने चक्क हेलिकॉप्टरने एंट्री घेतली, ज्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हौशेला मोल नसतं या असाच काहीसा विषय धाराशिव येथे झाला. याला कारण म्हणजे वधूने लग्न मंडपात येण्यासाठी थेट हेलिकॉप्टरमधून केलेली एंट्री. सांगोला तालुक्यातील सोनंद गावचे कैलासवासी महादेव पांडुरंग भोसले यांची नात व श्री बाबासाहेब महादेव भोसले यांची सुकन्या डॉक्टर समृद्धी हिचा धाराशिव जिल्ह्यातील बार्शी नाका तांबारी विभाग धाराशिव कैलासवासी केशवराव तुकाराम पाटील यांचे नातू व श्री सुहास संजय केशवराव पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर सौरभ यांचा शाही विवाह सोहळा बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:45 वाजता या शुभ मुहूर्तावर पार पडला. उद्योगपती बाबासाहेब भोसले व भोसले कुटुंबाच्या वतीने आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त आपल्या मूळ गाव सोनंद गावातून चक्क हळदीसाठी आपल्या लाडक्या मुलीला हवाई मिरवणुकीसाठी खास हेलिकॉप्टर सफारीचं आयोजन केलं होतं. सोनंदसारख्या अतिदुर्गम भागात देखील हेलिकॉप्टरमधून वधू लग्नासाठी रवाना झाल्याची घटना पहिल्यांदाच घडत असल्याने पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. लक्ष्मी देवी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनंदच्या मैदानावरून निघालेल्या या आगळ्या वेगळ्या वधूची रवानगी पाहण्यासाठी बघणाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या विवाह सोहळ्याची सध्या माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आतापर्यंत लग्नात नवरदेवाने केलेली बुलेटवरील एंट्री किंवा नवरीने डान्स करत केलेली एंट्री पाहिली असेल, मात्र हेलिकॉप्टरने एंट्री घेणं विरळच. त्यामुळे हौशीला मोल नाही अशी प्रतिक्रिया सध्या उमटू लागली आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.